श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 142चा उर्वरित भाग। सर्वज्ञ म्हणाले, बाई यांच्या हाती वानरांसाठी काही शिदोरी पाठवा। हो बाबा, बाईसांनी वरण भात कालवून वामनांच्या हाती दिला। सर्वज्ञ म्हणाले, रस्त्याने जाताना ते दिसले तरी हाक देऊ नका, जवळ पोचल्यावर विचारावे। हो जी। मग दंडवत करून निघाले। ते भटोबासांना रस्त्याने पुढे जाताना पाहायचे, परंतु बोलवत नव्हते। तसेच त्यांच्या मागे चालायचे। भटोबास कण्हेश्वराला पोचले तेव्हा सर्व अंग घामाने चिंब झाले। कण्हेश्वराच्या घाटावर अंग धुतले। ताप सर्व गेला आणि जोराची भूक लागली। मग मनाशी म्हणाले, सर्वज्ञ जेवायचं म्हणत होते तेव्हा जेवलो असतो ना, असे म्हणून निघायला लागले। तेवढ्यात वामन माती विडास तेथे पोचले। त्यांनी विचारले, भटो जेवाल? भटोबास म्हणाले, काय जेवू? हे घ्या, जेवा। सर्वज्ञांनी तुमच्यासाठी शिदोरी पाठवली आहे। मग भटोबासांना सुख वाटले। माझी चिंता सर्वज्ञांना आहे हो। त्याच घाटावर जेवण केले। मग गावात गेले, तेथे पदार्थ पाहिले आणि घेऊ लागले। पदार्थ घेतल्यावर वामनांच्या ओटीत द्यायचे असे 20 दामाचे पदार्थ विकत घेतले। 1 दाम उरला, त्याचे काय घ्यावे असे आठवेना। सर्व बाजार हिंडले, पण काही सुपुरले ना। मग म्हणाले, तरी मी सर्वज्ञांना विचारले होते की मग तो दाम गाठी बांधला। दोघे निघाले। ते कण्हेश्वराच्या देवळापर्यंत वाट लावायला आले। गाठोडे बांधून भटोबासांच्या डोक्यावर ठेवून दिले। भटोबास निघाले। पुढे झाडी लागली तेव्हा एक वाट देई गावाला जात असे, एक वाट डोमे ग्रामाला येत होती। त्या ठिकाणी उमजत नव्हते। मग भटोबासांनी हाक दिली। त्या हाके सरशी राहिलेला ताप संपूर्ण उतरला। सर्वज्ञांजवळ सर्व भक्तजन बसलेले होते। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।